आज जे आपण हे खाऊ वाटणे किंवा पाणी बाटल वाटणे हे कुठल्या संदर्भात आपण सेवा करू इच्छितात? सर, गजानन महाराजाची पालखी जात आहे आपल्या धाराशिव नगरीमधून, त्याच्यामुळं आमच्या बँकेतर्फे आम्ही थोडंसं अल्प उपहार जेणेकरून ते चालत येतात एवढं लांबून, त्याच्यामुळं आम्ही ते थोडं आपल्याकडून थोडं सहकार्य म्हणून बँकेतर्फे केलेलं आहे. सर, कुठली बँक आहे आपली? जना बँक, जना स्मॉल फायनान्स बँक धाराशिव. आपण गजानन महाराजाची पालखी धाराशिव नगरीमध्ये आली आहे. आपण रांगोळी काढायचं ठरलेलं आहे. कुठल्या माध्यमातून आपण रांगोळी काढतात? सेवा म्हणून रांगोळी काढतोय. हां, आता 3 किलोमीटरच्या जवळपास रांगोळी काढलेली आहे. ह्याच्याबद्दल काय सांगू इच्छितात आपण? नाही, म्हणजे हे एक आमची सेवा आहे आणि आम्ही उत्स्फूर्तपणे सगळ्या महिलांनी साथ दिला आहे. आम्ही आमच्या ग्रुपवर कालच सगळ्यांना सांगितलं आणि सगळे एवढे मोठ्या प्रवास सगळ्यांनी एवढं म्हणजे काय म्हणतात की सगळ्यांचं एक स्वतःचं प्रत्येकाची एक सेवा करण्याची जी त्यांची तयारी आहे, त्या माध्यमातून आम्ही हे रांगोळी काढलेली आहे. आणि याच्यानंतर आम्ही दरवर्षी असं ज्ञानेश्वर मंदिर ते लेडीज क्लबपर्यंत रांगोळी काढणार आहे. आता आपण शिवाजी पुतळ्यापर्यंत आलात, इथून कुठं जाणार आहेत? आम्ही आता लेडीज क्लबपर्यंत जाणार आहे, तिथे पालखी थांबते तिथपर्यंत. त्याला कुणाचं सहकार्य आहे? त्या सगळ्या महिलांचं सहकार्य आहे आम्हाला. बरं.